नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज चाललो आपण फुल नाईट कॅम्पिंगला आणि वातावरण अचानक चेंज झालं आहे. सकाळपासून ऊन होता भरपूर, सकाळपासून भरपूर ऊन होता आणि आत्ता आहे ना पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे आणि सगळीकडे ढग वगैरे आलेत आणि गरजत पण होता अगोदर. तर बघूया पाऊस पडतोय काय. फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आपली. आपल्यासोबत बरेच दिवसांनी प्रसाद आणि साहिल आला आहे. साहिल आता मागा होता आपल्या व्हिडिओमध्ये. तर जाऊया, असं चांगला जागा बघू मस्त वातावरणात आणि फुल नाईट कॅम्पिंग करू. मस्त रे बनवू पण चिकन वगैरे काहीतरी. तर जाऊया इथून पटापट. आपण जायचं आहे बाईकवरती, अजून पुढे जाऊ. असा कच्चा रस्ता आहे, कच्च्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडता व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तिकडं पण कोणतरी आहे. आता कोणी इथे वडत नाही दिलं काय इकडे सर्व नको. चल असू दे. आणि मित्रांनो, पाऊस आला आहे ना, भरपूर पाऊस आला आहे. त्याच्या अगोदर पटापट पहिला टेंट लावून घेऊया. मुसळधार वरच्या साईडून पाऊस आला आहे, म्हणजे भरला आहे तरी भरपूर, पण एवढा भरला आहे ना, भरपूर भरला आहे त्या साईडला. तर त्या सगळ्यात आधी आपण टेंट लावून घेऊया. पाऊस आहे ना, भरलाय तर भरपूर. बनवायच्या अगोदर पडायला पाहिजे, ते सगळं भिजून जाईल. गरम मसाला ते पहिले इथे इंग्लिश का ते खोल तो दाब, तो बटन हा दाबून ठेव. ओके. त्याचा वरचा कव्हर एक असेल कुठेतरी. ते भरपूर रॉ साईडला भरपूर लागतो तो. काटे येतो याला, निगडीची बरी आहेत. कर मस्तपैकी टाकून घेतले. समोर बघा, इकडं सूर्य मावळतीच्या दिशेला चाललाय आणि ह्या साईडहून पाऊस बघा किती आलाय, भरपूर पाऊस आलाय. तर त्याच्या अगोदर आपण चूल पेटवले, मस्त चहा ठेवले आणि त्याच्यानंतर आपल्याला बनवायचं आहे चिकन. वाटते वारा सुटला नाही ना, पाऊस थांबल, जास्त थांबल. वारा असं तर गायब झाला असं. पाऊस आला तिकडून, गरजतोय भरपूर. आवाज बघ,
आला जवळ. इकडं मोटर लावलं. चहा कशी झाले? बरी झाले ना? मस्त आहे. गोड आहे? मस्त साखर वगैरे बरोबर आहे ना? हो परफेक्ट आहे. हे घ्या. कुठले तुम्ही काय बाबा? आम्ही मधगावचे शेवण यायला आले करवंदीचे. करवंदीचे. दोन कप उरलेली बरोबर. आला टेम्पो आला तुमचा. हां टेम्पो आहे. बसा जातात गाडी भरवतात. मस्त आहे इकडे. आला तुमचा टेम्पो. आला. पाऊस जवळ आला आणि त्याच्यामुळं ही लोक इकडे शेबे न्यायला आलेत, म्हणजे कुंपण वगैरे घालण्यासाठी. तर टेम्पो आला आहे, ते पिकअप भरून तिकडे नेतील शेताच्या वाटली कुंपण घालायला. हे बघा इकडे झोपला वाटतं. प्रसाद झोपला का काय? प्रसाद झोपला. जागरण आहे ना रात्रीचं. रात्रीचा जागरण आहे ना. तर इकडे आपण चिकन आणले. चिकन मस्तपैकी साफ करून घेऊ आणि मस्त मॅरिनेट करून घेऊ, त्याच्यानंतर चूल पेटवू नाही. पाऊस यायच्या आत. हे बघा इकडं आल्या पहिले बघा कलेजी बसते. कलेजी तो पडला बघ. ती किंजलीच्या काठीत भर ना, त्यात मस्त झालं. कलेजी भाजते बघा. कलेजी थोडीशी चिकन धुवून घेऊ इकडं. हा बघा इकडे कलेजी मस्त फ्राय झाला आणि इकडे पाऊस पण आला. पाऊस आला रे. पडतायत ना? हा आला पाऊस. पाऊस पडायची सुरुवात झाली. पहिले काट मारून घेऊ पटापट. वाकड्या तिकड्या मसाला शिरायसाठी. दही पाय पाहिजे काय असं तर पेस्ट टाकूया. चिकन मसाला टाकलं. इकडे ह्या साईडला पण इस्तो पेटवले आणि पावसाला सुरुवात झाली. रिमझिम पाऊस चालू झाला. बघूया सगळीकडून भरलाय बघा. ढग पण चांगले झालेत आणि वरच्या साईडून तर जोरदार पाऊस यायची शक्यता आहे. तर आपण पहिला आहे ना चिकन इकडे मॅरिनेट करून घेतलाय. पटापट आहे ना चिकन बनवू. इस्तो इकडे पेटले तोपर्यंत. आणि पाऊस जोपर्यंत कमी आहे तोपर्यंत आपण मस्त तयार करून घेऊ. नंतर पाऊस पडला तर भरपूर वांदे होतील. हा बघा असा राहिला आहे बघा. इकडे मस्तपैकी मसाला वगैरे लावला आपण चिकनला. तर मस्त आहे ना आपण ह्याच्यावरती भाजणार आहोत डायरेक्ट अख्खी कोंबडी नाही. फर्स्ट टाइम पेटवली होती ना रात्री पातुली एवढ्या पावसात. ही बाजूला तिकडे दगड ठेवायला पाहिजे काय? नको बरोबर. असा राहिला पाहिजे असा. आता तो कापड आण ना तिथनं. एक आहे बघ कापड दिलं. कुठला कापड? हा तो एक आहे तो असं धरूया. जलणार नाही ना वरती. हा असं धरून ठेव वरती. मस्त आहे तिकडनं घरचा. जाणू नको जलन तो. नाही जाणार एवढे वरती गेलं. त्याकडे फाटेला जोरात आला पाऊस. फाटी लावतो मी. नाही आगीत नाही पडत पाऊस. त्याकडे फाटी पुढं गे. पाठी हे होती नो. आतमध्ये टाकणार नाही का अजून.
आगीवरती भाजायला लागते. आगीवरतीच असे भाजतोय आपण चिकन. आगीवरती करपलते थोडीशी, आगीवरती थोडी करपलते. नेमकं शोधून काढलं त्या नकात. पाऊस रिमझिम चालू आहे, टेंट पूर्ण व्हायला झाला बघा. आणि इकडे चालले तंदुरी, चिकन तंदुरी. आणि वरती कापड पकडून ठेवलाय म्हणजे पाऊस पडतोय म्हणून. रिस्त चांगलीच पेटले आणि आपले चिकन पण तयार होते मस्त. आग पेटले, आगीने कसा जळून जातो आणि निखारे असले तर चांगले होतात. तर पाऊस आहे त्याच्यामुळं घाई गडबडीत पटकन तयार करून घेऊ. आतमध्ये जिथं मस्त ठेवले असं शिजला मस्त. गरम आहे. हे बघा मस्त इकडे चिकन तयार झालंय. हे बघा मस्त चिकन एकदम जबरदस्त शिजलाय आणि एकदम भारी झालाय. झाली संध्याकाळ आणि आता बघा पक्ष्यांचा बारीक बारीक आवाज येतोय. पाऊस जवळ येतो त्या टायमाला जे पक्षी ओरडतात ना त्यांचा आवाज येतोय. कोकिऱ्या म्हणजे आम्ही कुवाकऱ्या वगैरे त्यांना काहीतरी असं बोलतो, आमच्या इकडं कुवाकऱ्या वगैरे बोलतात. ते ह्या टायमाला ओरडतात जसा पाऊस पडेल तसा. आता सुरुवातच होईल त्यांची ओरडायची वगैरे. तर संध्याकाळचं वातावरण एकदम भारी वाटतंय. पाऊस पडला की मच्छर जाम येते ना नंतर. मच्छर किती येते. हा कसला जलत राहील कुरकुर. पाऊस गेला तर सोबत राखायला सुरू होते. खाल्ला आता 2-3. 2-3च आम्ही रोज खातो. हा बघ हा ह्याने जाम आंबे खाल्ला नाही वर्षी. चढून बिडून पाडत होता. इच्छा नाही देतो आता खायचे आंबे. रात्रभर काय काम आहे आता. जाऊ आंब्यांवरती जाऊ नंतर. अबे इथले खालचे इथे आंबे आहेत ना ते सगळे आले असतील बाबा. आपण केसराम भालू लोय पिकले तर पण आता कुठे चढशील वरती. चढेल नंतर चढू चढायचं नाही पडलं आता काय वाऱ्याने वगैरे पाडतात आंबे. आणि ह्या टायमाला कसं माहिती आहे जेव्हा सीझन येतो आंब्यांचा, करवंदांचा, जांभळांचा त्या टायमाला खायचा मन नाही करत एवढा. पण जेव्हा पाऊस स्टार्ट होतो आणि पावसाला 4-5 दिवस होऊन जातात त्या टायमाला असं वाटतं की जांभळं करवंद खाल्ली असती तर बरं झाला असता. तर आता भरपूर जांभळं आहेत, करवंद आहेत, आंबे आहेत. तर बघू नंतर आपण एक राऊंड मारू आंबे वगैरे खायला. तर आता आंबेच मिळतील झाडावरून खाली पडलेले आपण बघू. तर वरती लावून ठेवू. बघ हिला उजेड बघू दे किती आहे. मस्त नवीन कुठली वाली ही काय ही. चला आपण मस्त आंब्याखाली जाऊन येऊ. आणि खालून असेल ना वरून हातो लावून घ्यायचं. चला आंब्याला जायचं ना बघू आंबे भेटतात काय, भेटले तर बघू. पायाखाली बघू कारण पाऊस पडलाय ना. इथं पण आंबा आहे कुठेतरी. हाच आंबा ना आला आहे तो पण सगळं आंबे. मी पहिल्यांदा येतो एवढ्या दिवसात. पाऊस आपल्या आंब्यांच्या सीझन आल्यापासून पहिल्यांदा येतोय. आडायला लागलं पाणी अजून आहे. पाणी आहे रे भरपूर. हा बघ हा बघ हा बघ हा आंबा खायला लागला बघा जबरदस्त. हा आंबा आहे ना एवढा गोड आहे ना भरपूर गोड आहे. ते नेले असतील वरती अडकतात ना आंबे पडलेले. अरे
आणि स्मेल पण भारी होतोय. भरपूर गोड आहे रे, सॉलिड एकदम. बरोबर ह्याच्यावरती किती आहेत वरती? जाम गोड आहे ना. पाण्यातलं एकदम ह्याच्याकडे नाही लासायला राखायला लागतात. खतरनाक वाटतं, एक नंबर. पडले तर आंबा ते नीट बघ राखायला इकडे बघ. एकदम गोड नाही. पडलेत ना आंबा, माझा आवाज आला ना. वातावरण बघ कसलं वाटतंय समोरचा. एक नंबर. फोटो भारी आला पाहिजे ना मधल्या झाडांच्या. फोटो भारी आला इकडनं पण. आणि समोर बघा काजू आलीत. काजू आली का पाऊस येतो जवळ, आणि काजू आली का पाऊस येतो. आणि इकडे काजू चमकतात बघा. हे बघा, हे बघा मध्ये मध्ये दिसतात. हे बघा, ते बघा ना, मध्ये मध्ये आहेत ते बघ. आणि आता गार हवा सुटले मस्त. आंब्याकडून आलो, पण मला वाटतं आता पाऊस परत पडू शकतो, तर वरती जोरदार पाऊस पडतोय त्या साईडला, त्याच्यामुळं इकडे गार हवा सुटले एकदम. आणि काजू आलेत. काजू आली म्हणजे पाऊस येईल या 2 दिवसात नाही. पहिल्या पुरामध्ये तिकडेच जायला मस्त. तो आपण वाघाच्या तिकडे गेलेलो बघ, त्या साईडला ना. त्या चिंबोऱ्या मस्त मजबूत भेटतात चिंबोऱ्या. गेल्या वर्षी आपण किती काढलेल्या. तिथलं पाणी आटाला. पाणी आता पूर्ण खाली. 3 4 एकदा वळून काढत होती, एकदा 3 4 मस्त रे, आले. त्या गरकीला मस्त लागतं. 4 येतात, 5 तेव्हा दोघं जण आपणच होतो तेव्हा. तुला बसा जवळ गेलो ना, अजून अंगावर हे करत, अजून अंगावर. आणि जवळ हा गेला गाडा टाकला ना, मी याच्या पाठना करण पाठी, आणि याने हा वरती चढलो पाठावरच्या धशीने. करण ढोपरा फोडून सगळं आला मग. करण आहे ना असा ढोपराने चालू होता. असा ढोपऱ्याने चालू होता वरतीच्या धशीने, माहितीये का. डेंजर, तो आवाजच बघ. तरी सोडून नाही गेलो, पण आम्ही थांबलो. सोडू नका. थांबलो आम्ही. गाडी टाकले ना, गाडी तो दुसऱ्या गाडी तसं ठेवलं आणि गप्पाला. अरे कसला आपण पण गेलो ना तेव्हा, तेव्हा पण तसंच झालं. डेंजर पण आका बेकार एकदम ना. बेकार. कोंडीमध्ये डेंजर वर्ड कोंडीमध्ये आपल्या आपण दोघं गेलो तेव्हा पण आपण पण तसं नाही. मध्ये मध्ये हे आहे रे, त्या टाइम, सणाला वगैरे पौर्णिमा हे ते असं अमावस्या असतं ना ते, पौर्णिमा, अमावस्या, आणि तो तेव्हा टाइम आणि असेल ना. वेळ लागली ना का तसा होतो. नाही थांबलेलो आपण. थांबलो काय माहिती आहे, तिथं. सगळा सामान तिथं होता आपला. हम्म. आणि ट्रेनमध्ये आतमध्ये शिरलो काय एवढा काय वाटत नाही, वाटत पण नाही. जेव्हा बाहेर असतो ना तेव्हाच थोडंसं. नंतर ट्रेनमध्ये असं वाटतं की बाहेरचं काही दिसत नाही, त्याच्यामुळे एवढा काय भीती नाही वाटत. पण ते गाडी काढलं का रिटर्न का काय केलं? नाही, आम्ही गाडी काढायला दुसऱ्या दिवशी 12 वाजता गेलो. बियालं वाटतं. हा पण गाडी काय थांबना. नंतर मग आला मग ते करण तेव्हा तो टायमिंगच करण होता ना सोबत. आम्ही गेलो वरती वाटावर धावत धावत, आणि हा पडला करण. बिडला तर मग परत त्या धशीन माहिती आहे ना कसा आहे तो वरती चढण ती. danger. त्याच्यामुळे ती हा आला, हा झाड चालतं सावकार, ढोपरा एपरा टेकत आला वरती. अरे एवढा डेंजर. एवढा घाबरला तो बोल. काजू गाडी देखील नाही येते. अरे हे न्यायचं तरी काजू न्यायचे. होय. काहीतरी लुडो बिडो खेळ ना, काहीतरी आतमध्ये. लुडो लुडो आहे तुझ्याकडे? लुडो गेम, लुडो आहे लुडो. लुडो मग खेळू आपण. हा राहू दे ना असंच, कारण काय माहिती आहे, ओला झालाय ना बाहेर, जरा सुकल तरी तो. एक साईडला उभं करून पुसा लागेल. या आतमध्ये येतो ना. हो, इकडे ठेवू एक साईडला. काय नाही टेन्शन. चल झोपा आता. गुड नाईट, बाय बाय. रे आता दर्पणमध्ये जातो तो. आता गेला बसला. आता दुनियामध्ये जातो तो. तुम्हें रोकने की कोशिश की तो तुमने उसकी भी गोली मार के हत्या कर दी। इतने ईमानदार पुलिस ऑफिसर होने के बावजूद तुमने कानून को
त्याच्यावर बसू नको मिळाल्या बोलशील तू. असं वजन आहे माझं, अगे ह्याच्यावर बस त्याच्यावर. असं वजन आहे. रात्री झोप एवढी खास नाही आली, भरपूर म्हणजे गरमी होत होती आतमध्ये, भरपूर कसं तरी झोपलो आणि 5:30ला उठलेलो आणि परत आंब्यावरती जाऊन आलो आणि आंबे घेऊन आलो भरपूर. आणि आता मस्त इकडे चहा बनवूया, येस्तो पण मस्त भेटते. आणि सकाळी काल थोडा पाऊस पडला आणि आज काय वाटतंय वातावरण आज जरा जास्त पडू शकतो पाऊस, कारण भरलाय पाऊस आज. काल चाय प्यायला 2 माणसं वाढली बरोबर, त्यांच्या ह्याच्यातली होती आपली. संध्याकाळचे आले ना इथं. आले एवढं किती शिव काढलं ना त्यांनी. त्याला चांगली झोप आली सकाळी. रात्री जागा होता 2 वाजेपर्यंत, ते काय जाग नाही झोप नाही ना. रात्री 2 वाजेपर्यंत जागा होता. तू पण जागाच होतास ना तेवढा. आंब्याने गेलो ना. उठ, येतोस काय चहा प्यायला? चाललो आंब्याला. आंब्याला जायचं आंब्याला. तर इकडे चहाला मस्त उकळ आला बघा, चहा मस्त तयार झाली इकडं. पाणी जास्त नव्हतं आणलं ना, कमी झालं. तर चला मित्रांनो, इथून निघूया. भरपूर टाईम झाला आहे, 7:30 वाजून गेले. आणि इकडं टेंट वगैरे सगळं काढून, तर इकडे टेंट वगैरे सर्व काढून घेतला आहे. निघालो आहे पण इथून. मजा आली कालच्या कॅम्पिंगला, पाऊस आला तेव्हा मजा आलेली. पण आत्ता एवढी गरमी होते ना बापरे भरपूर. रात्रभर कसं तरी झोप आली, रात्रभर कसं तरी झोपलो. सकाळी उठलो, आता चहा वगैरे बनवली, आता निघालो आपण जायला. आणि बरेच असे आंबे पण काढले. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. भेटू एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आता भन्नाट अशा व्हिडिओ होतीलच पाऊस पडल्यानंतर. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.